आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। अवैध सावकारी तथा भरमसाठ पैसे वसूल केलेले, व्याज आणि व्याजाच्या पलीकडे जाऊन पैसे वसूल केलेले, या संदर्भात श्री प्रवीण त्र्यंबक पाटील, राहणार कोदळ, तालुका जिल्हा धुळे यांनी पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील यांच्या विरोधात आज या ठिकाणी आपल्यासमोर पत्रकार परिषद घेतलेली आहे। मी प्रवीण त्र्यंबक या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि त्यानंतर आपण पत्रकार बांधव त्यांना आपल्याला काही अडचणी असतील तर स्वरूपात त्यांना आपण विचारायचं आहे। नमस्कार, मी किरण प्रवीण त्र्यंबक पाटील। माझ्या वडिलांनी पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील माजी सैनिक याच्याजवळून शेतीचा व्यवहार घडला होता। तो आमच्या भाऊबंदीचा असून वडिलांचा जवळचा मित्र होता। तर मित्रापोटी वडिलांनी त्याच्याशी शेतीचा व्यवहार केला। तर त्या शेतीमुळे आम्ही त्याच्याजवळून 15,50,000 रुपये घेतले होते 2% बोलीवर। तर तो त्याचे पूर्ण 42,50,000 अशी एकूण रक्कम झाली होती। ती पूर्ण देऊ केली आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या पद्धतीने। तरी तो माझ्या वडिलांचे जो ताबा असलेली जमीन नावावर करत नसून खोटे आरोप करत आहे व त्याच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा असून तो राजकीय पडबळाचा वापर करतो व 6/3/2026 पासून कलेक्टर ऑफिस, तालुका पोलीस स्टेशन, SP साहेबांकडे आम्ही निवेदन दिले होते। त्याच्यावर कोणतीही तक्रार झालेली नाही अजून व तो खुलेआम गावगुंडगिरी करतो व घरासमोर गाडीवर गाणे वाजवणे, दारू पिऊन गावगुंडांना जवळ करून त्यांचा पाठिंबा घेऊन वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतो व शेतामध्ये आल्यास तुम्हाला मी जीवे मारून टाकू व असं सांगून वडील पूर्ण माझे डिप्रेशनमध्ये आलेले व माझ्या काकांना याच्यापासून भरपूर त्रास होता पहिली आणि आजही आहे। व भाऊसाहेब नामदेव पाटील याचाही कोणताही प्रकारचा संबंध नसून तो शेतात येतो व बाण टाकतो व वडिलांना सांगतो तू या शेताचा ताबा सोडून देणे तर तुला जीवे मारून टाकेल। याचे आमच्याजवळ यांना पैसे दिलेले पूर्ण व्हिडिओ आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे व सगळे पुरावे असून हा कोणत्याही प्रकारची दखल कुणीही घेत नसून याच्यावर कठोरातली कठोर कारवाई अजून झालेली नाही। व आजच्या 15 ते 20 वर्ष पहिले याच्या घरात काही नसून हा रिटायर फौजी आता 15 ते 20 वर्ष पहिले काहीच जमिनी नाही आहे, याच्याजवळ काहीच नाही आहे। आता एवढी प्रॉपर्टी आली कुठून? गाव पातळीवर 17 ते 18 खर्दे आहे व शहर पातळीवर 20-25 खर्दे आहे याच्या नावावर। एवढी प्रॉपर्टी आली कुठून? याची सगळी मोठीतली मोठी चौकशी शासनाने करावी आमची एवढीच विनंती आहे। व हा भाऊसाहेब नामदेव पाटील याचा काही संबंध नसून हा माझ्या वडिलांना सांगतो की मी पावडर पिऊन तुला जीवे मारण्याची धमकी देतो व पावडर पिऊन मी तुला तालुका पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करेल। याच्यावर मोठीतली मोठं कारवाई करावी शासनाने व अवैध सावकार हा प्रकार घडवून आणलेला आहे यांनी व अशा भरपूर प्रॉपर्टी हडप केलेल्या आहे। सांगताना 2% पैसे सांगतो आणि घेताना 10 ते 15% पैसे घेतो। याच्यावर मोठ्यातली मोठी कारवाई होईल। धन्यवाद। नमस्कार, हेमांगी प्रवीण पाटील, राहणार खोडदड, तालुका जिल्हा धुळे। मी रहिवासी खोडदडचे इथून असून माझे मिस्टर प्रवीण त्र्यंबक पाटील हे व पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील हे दोघं मित्र असून यांचा एक शेतीचा व्यवहार झाला। शेतीचा व्यवहार घडून आल्यानंतरही माझ्या घरामध्ये माझे जेठ सुनील त्र्यंबक पाटील हे खूपच आजारी असल्यामुळे आम्ही पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील यांच्याकडनं 2% पैसे घेतलेले असून आम्ही त्यांना 2% पैसे हे पुरेपूर दिलेले आहे आणि ते पैसे देताना माझ्याजवळ पेन ड्राईव्ह, व्हिडिओ आणि लाईव्ह सगळे मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टीचा पुरावा आहे। प्रवीण त्र्यंबक पाटीलजवळ पैशांचा पुरावा असून सुद्धाही तो आम्हाला 10% पैसे वसूल करण्यात पैसे वसूल करत मागत आहे। तरी आम्ही मनोज चौधरी, उपनिबंध पोलीस स्टेशन, SP साहेब, कलेक्टर ऑफिस यांना आम्ही नोंद करण्यात आलेली आहे। तरी अजूनही मनोज चौधरी व उपनिबंध पोलीस स्टेशन यांनी कोणतीही दखल न घेतली। त्यामुळे मी पत्रकार परिषद करत आहे आणि यानंतरही मनोज चौधरी साहेब आणि सगळे पोलीस स्टेशन, उपनिबंधक साहेब, कलेक्टर ऑफिस यांनी कोणत्याही पद्धतीची तक्रार नोंद न केल्यास आम्ही माझं कुटुंब, माझ्या मुलाबाळांसह आम्ही आत्महत्या करण्यात आली असून आम्ही आत्महत्या करत आहोत आणि याला जबाबदार सगळे पोलीस स्टेशन,
SP साहेब, कलेक्टर ऑफिस हे सर्व जबाबदार राहतील. ही सर्वांनी नोंद घ्यावी.